तर आज आहे रविवार आणि सकाळीच डिसाईड केलं की आज मी देखील सुट्टी घेणार. रोज रोज ती धुनी भांडी पुसणी करून कंटाळा आलेला होता. रात्रीच डिसाईड केले होते की सकाळी नाश्त्याला मस्त विदर्भ स्पेशल तर्री पोहा बनवायची. नॉर्मल पोहे तर आपण जनरली नाश्त्यात रेग्युलर घेतच असतो, पण कधी तुम्ही विदर्भ स्पेशल तर्री पोहा ट्राय केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खायला अगदी मस्तही लागतो आणि खाल्ल्यानंतर झोपही छान येते. तर मस्त असा पोहा एन्जॉय केला, सगळ्यांच्या प्लेट्स काढल्या. पण आम्हा नवरा बायकोला मात्र मस्त असा पोहा, त्यावर तर्रीदार चण्याचा रसा, भरपूर चणे, बारीक कांदा आणि टमाटर, वरून मस्त असा लिंबू, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे. तर मस्त असे पोहे एन्जॉय केले. खाता खाता मस्त असा अर्धा तास पिक्चरही बघितला, सासूबाईच्या हातचा चहाही पिला. पण डिसाईड जसे केले होते की सुट्टी हवी, पण तसं काही झालं नाही. मस्त अशी दिवसभरात भांडी घासली, आंघोळ केली, दिवसाचा स्वयंपाक केला, त्यानंतर 2-3 व्हिडिओ शूट केले, कपडे वाळू घालायचे होते वाळू घातले आणि शेवटी दिवसाचे 5 कसे वाजले हेही कळलं नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गृहिणींना सुट्टी नाही. डिसाईड काय केलं होतं आणि काय झालं, तर असा माझा दिवसाचा शेवट झाला. तुम्ही कसं संडे घालवलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.